हाताच्या भाग्यावर आणि कपाळावरील रेषांवर आपली स्वप्न पूर्ण होण्याची वाट न पाहता आपल्या मेहनतीनं आपलं भाग्य लिहिणारी, कमी वयात आपल्या कलेला आपल्या जगण्याचं ध्येय बनवणारी ही आमची लावण्यवती, अभिनय सम्राज्ञी पूनम डांगे नागपूरकर. आताची कविता प्रसाद पवार. परिस्थिती अनुकूल असली तरीही माणसांची स्वप्न कधी कधी पूर्ण होत नाही. मग इथे तर विपरीत परिस्थितीत सगळंच काही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन मिळवायला लागले. 10वी पर्यंत कसेबसे शिक्षण घेता आले, त्यानंतर शिकण्याची इच्छा असूनही शिकता आले नाही. आपल्यातली कला आपल्याला मरू देत नाही हे वाक्य म्हणायला सोपं असलं तरी वास्तविकतेत तेवढंच जगायला कठीण. परंतु पूनमच्या बाबतीत तिला झाडीपट्टी रंगभूमी मिळाली आणि काही वर्षातच होत्याचं नव्हतं झालं. आपल्या प्रचंड मेहनतीने तिने झाडीपट्टी रंगभूमीवरील रसिकाच्या मनात आपली एक जागा निर्माण केली. झालेला हा प्रवास हळूहळू विनोदी कलावंत, चरित्र अभिनेत्री ते खतरनाक खलनायिकापर्यंत पोहोचला. गावागावात पूनम डांगेची एंट्री पाहायला लोक गर्दी करायला लागले. बंधन तुटले प्रेमाचे या नाटकापासून सुरू झालेला प्रवास आजतागायत सुरू आहे. कुंकू झालं वैरी तो धनी माझ्या कुंकवाचा, कुंक माझं सौभाग्य तुझं, नको जाळूस माझं घरट, बायको का मातून गेली, खेळ मांडला नशिबाने, चकवा पाझर अंधारलेल्या वाटा, पुत्र भारत मातेचा, भूक अहंकार नागिन काळोख सजना मी डाव जिंकला. आपल्या कठोर परिश्रमाने रसिकांच्या मनावर आपल्या नृत्याने राज्य करणाऱ्या, अभिनयाची जादू चालवून नाटक हिट करणाऱ्या व काहीच नसताना आपले साम्राज्य स्वतः उभं करणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीच्या या यशस्वी नायिकेला अद्वैत झाडीपट्टी नाट्य गौरव पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. लावण्यवती, अभिनय सम्राज्ञी कविता प्रसाद पवार उर्फ पूनम डांगे नागपूरकर.